नाही घेतलेला आहे। जीव्ही मोबाईल संघाने माफ करा जीव्ही कॉस्मेटिक संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे। क्षेत्ररक्षण करताना आपल्याला दिसतील शोभाराम 11चे खेळाडू। आणि आज बऱ्याचशा क्रिकेट समर्थकांची निराशा होईल कारण की राहुल पाटील अर्थात रिंकू भाऊ या सामन्यात खेळत नाहीयेत। जीव्ही कॉस्मेटिक संघाचे सलामीवीर मैदानात सज्ज। गोलंदाज तयार, फलंदाज तयार, फलंदाजीला असतील शरद पाटील। आणि शोभाराम कन्स्ट्रक्शनचे संचालक नरेंद्र पाटील आपल्याला यष्टीरक्षकाच्या भूमिकेत दिसतील। तर पंचांचा इशारा येतोय, लेट्स प्ले। पहिला चेंडू, पहिला चेंडू आणि पहिला मोठा प्रहार, पहिला षटकार। चेंडू हवेत आणि लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाने झेल टिपलेला आहे। अज्जू नाव काय रे अज्जू? जीव्ही कॉस्मेटिक या संघाचे संघमालक बाळाभाऊ पाटील हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत।
मनोज राजपूत नवीन फलंदाज आता स्ट्राईकला असतील. आडव्या बॅटने टोलवलेला फटका, मिडविकेटच्या दिशेने एक धाव. मनोज आपलं खातं उघडतायत. धावसंख्या 7 धावा. शॉट ऑफ लाईन चेंडू बॅकफुटवर जाऊन कट केलेला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट, बॅकवर्ड पॉइंट कडे चेंडू जातोय आणि चांगला प्रयत्न. इंजिनियर गौरव पाटील, उपसरपंच ग्रामपंचायत अंतुर्ली, गौरीशा फाउंडेशन अंतुर्ली, तालुका एरंडोल. तर मी इंजिनियर गौरव पाटील यांना विनंती करतो की आपण मुख्य मंचावर यायचंय. ॲडव्होकेट स्वप्नील पाटील यांच्या हस्ते आपण इंजिनियर गौरव पाटील यांचा सन्मान करणार आहोत. एक आकर्षक गिफ्ट आपण त्यांना देणार आहोत. दरम्यान दुसरा गडी आता तंबूत परततोय. माऊली चला, तर आपल्यासोबत एक प्रमुख पाहुणे उपस्थित आहेत. इंजिनियर गौरव पाटील, उपसरपंच ग्रामपंचायत अंतुर्ली, गौरीशा फाउंडेशन अंतुर्ली, तालुका एरंडोल. तर सन्माननीय गौरव पाटील साहेबांचा आपण सन्मान करणार आहोत. ॲडव्होकेट स्वप्नील पाटील यांच्या हस्ते एक आकर्षक भेटवस्तू देऊन राजपुताना प्रीमियर लीग तर्फे त्यांचा सन्मान करताना आपण बघू शकतो. स्वप्नील दादा पाटील, आयोजन समितीचे महत्त्वपूर्ण सदस्य, बार काउन्सिलचे माजी सचिव ॲडव्होकेट स्वप्नील पाटील, सन्माननीय इंजिनियर गौरव पाटील यांचा सन्मान करताना. ॲडव्होकेट स्वप्नील दादा पाटील, आपल्याला विनंती असेल की मुख्य व्यासपीठाकडे यायचंय. ॲडव्होकेट स्वप्नील दादा पाटील, आयोजन समितीचे महत्त्वपूर्ण सदस्य ॲडव्होकेट स्वप्नील दादा पाटील. पहिलं षटक संपलेलं आहे. 8 धावा, 2 गडी बाद. शॉट ऑफ लाईन चेंडू बॅकफुटवर जाऊन पुल केलाय. 1 बाउन्स, चौकार. ऑफस्टॉपच्या बाहेर उत्कृष्ट यष्टीरक्षण नरेंद्र दादा पाटील, संचालक शोभाराम ग्रुप. दरम्यान मराठा प्रीमियर लीगचे स्टार खेळाडू विक्रांत पाटील उर्फ विक्की राजे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. विक्रांत पाटील, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत.
शॉट ऑफ चेंडू बॅकफुटवर जाऊन पुल केलाय, पॉवरफुल केलाय, चेंडू टाकलाय गोलंदाजाने रागाने आणि फटका मारलाय षटकारासाठी वाघाने. या 6 धावांच्या मदतीने धाव संख्या 18 धावा, 2 गडी बाद. चला तर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत अविनाशजी देवरे, जळगाव जिल्हा पोलीस दलात सेवा देतात, अष्टपैलू खेळाडू आहेत. चांगला संपर्क, पुन्हा एकदा वाघाची दहाड आणि फोडलाय पहाड. षटकाराने धाव संख्या होतीये 24 धावा. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा रेषा पार, खणखणीत षटकार. तर अविनाश देवरे या ठिकाणी उपस्थित आहेत, या सामन्याचा आनंद घेत आहेत. तर अविनाश देवरे यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. 16 ते 20 एप्रिल 16 ते 20 एप्रिल दरम्यान जळगावच्या याच शिवतीर्थ मैदानावर आपल्याला बघायला मिळेल मेहतर वाल्मिकी समाजाचा थरार. मेहतर वाल्मिकी क्रिकेट स्पर्धा 16 एप्रिल ते 20 एप्रिलच्या दरम्यान खेळवली जाणार आहे. शॉट ऑफ चेंडू, यावेळेस चौकार मिळेल. धैर्यसिंग कन्स्ट्रक्शनच्या शुभेच्छा फलकाला मानवंदना देणारा हा चौकार. 2 षटकांची समाप्ती, 28 धावा, 2 गडी बाद. 26 आणि 27 एप्रिल, तर 26 आणि 27 एप्रिल रोजी आपल्याला बघायला मिळेल मेहरून प्रीमियर लीगचा थरार. त्यात मुस्लिम समाजाचे काही स्टार खेळाडू आपल्याला बघायला मिळतील. आणि 16 ते 20 एप्रिल मेहतर वाल्मिकी समाजाची क्रिकेट स्पर्धा जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धा आहे. रोख पारितोषिक असेल 1 लाख रुपये. योगेश राजपूत गोलंदाजीला आलेले आणि योगेश यांचा सामना करतील मयूर पाटील. ओ, जोरदार अपील या ठिकाणी केली जाते. बघा, गोलंदाज फार उत्साहित आहे, परंतु यष्टीरक्षकाकडून पाहिजे तसा प्रतिसाद मिळालेला नाहीये. हा, नरेंद्र दादांच्या जागेवर रिंकू पाटील जर असते तर चांगला प्रतिसाद मिळाला असता. वाईडचा इशारा आलेला आहे. उजव्या बाहेर पुन्हा एकदा जोरदार अपील. चला तर काही ज्येष्ठ नागरिक सुद्धा या सामन्याचा आनंद घेताना आपण बघू शकतो. ओ, डॉट बॉल, निर्धाव चेंडू. तर बघा, यष्टीरक्षणाची जबाबदारी आहे शोभाराम कन्स्ट्रक्शनचे सर्वेसर्वा नरेंद्रदादा पाटील यांच्यावर. तर नरेंद्रदादा पाटील यांचा सामना बघण्यासाठी खास छत्रपती संभाजीनगरवरून किंग मेकर या संघाचे संघमालक
राज राजपूत उपस्थित झालेले आहेत. कुसुंब्याचे रहिवासी आहेत. ऑन साईडला खेळलेला फटका, पायाने अडवण्याचा प्रयत्न, एक धाव घेतलेली आहे आणि एकच धाव मिळेल. डायरेक्ट हिट. राम राजपूत जे गोलंदाजी करतायत ते सुरतवरून हे सामने खेळण्यासाठी आलेले. तर बघा, हे सिद्ध करतं आपल्या समाजाप्रती त्यांना किती प्रेम आहे. ओ, यावेळेस फलंदाजाला बीट केलेलं आहे. तर बघा, सुरत असेल, मुंबई असेल, पुणे असेल, महाराष्ट्रातील विविध शहरातून, मी तर म्हणेल काही खेळाडू तर महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा आलेले आहेत. तर नक्कीच हे दाखवतं की या खेळाडूंना आपल्या समाजाप्रती किती प्रेम आहे. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू बॅकफुटवर जाऊन पुल केलेला आहे आणि धैर्यसिंग कन्स्ट्रक्शनच्या शुभेच्छा फलकाला मानवंदना देणारा हा षटकार. तिसरं षटक संपलेलं आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 36 धावा, 2 गडी बाद. राजपुताना प्रीमियर लीग चौथे पर्व, आजचा तिसरा दिवस, तिसऱ्या दिवसाचा दुसऱ्या सत्रातला तिसरा सामना. GV कॉस्मेटिक्स वर्सेस शोभाराम 11. तर या स्पर्धेचे ब्रँड अँबॅसेडर पाचोराव भडगाव मतदारसंघाचे सन्माननीय आमदार किशोर अप्पा पाटील, मुख्य प्रायोजक संग्रामसिंह सूर्यवंशी, को स्पॉन्सर्ड बाय मनोज दादा भीमसिंग पाटील, संचालक धैर्यसिंग कन्स्ट्रक्शन. फटका उंच गेलेला आहे, उंची जास्त, दुरी कमी, खेळाडू चेंडूच्या खाली आणि झेल टिपलेला आहे. मयूर पाटील यांना परतावा लागेल. तर या स्पर्धेचे सहप्रायोजक मनोजदादा भीमसिंग पाटील, संचालक धैर्यसिंग कन्स्ट्रक्शन. फूड स्पॉन्सर्स कैलासदादा पवार, संचालक रुपाली ट्रॅव्हल्स, महेंद्रसिंग पाटील कृपा सिंधू बिल्डर चे संचालक आहेत. स्वर्गीय छाया खंडू राणे यांच्या स्मरणार्थ खंडू वामन राणे जनसेवा सामाजिक संस्था. तर हे तिन्ही लोक आहेत या स्पर्धेचे फूड प्रायोजक. ट्रॉफी प्रायोजक श्रमसाधना बॉम्बे ट्रस्ट, इंग्लिश मीडियम स्कूल बांभोरी जळगाव, SSBT. दिशाहीन चेंडू वाईडचा इशारा. स्वर्गीय महेश रामसिंग महाले यांच्या स्मरणार्थ मयूरभाऊ महाले यांनी ड्रिंक्स ट्रॉली प्रायोजित केलेली आहे. बॉलिंग एंड आणि बॅटिंग एंडचे प्रायोजक. संपर्क तितकासा चांगला नाहीये, चेंडू सरळ हातात आणि चौथा गडी तंबूत परततोय. नितीन राजपूत यांना परतावा लागेल आणि आता मैदानात जात आहेत कृपाल सिंग ठाकूर. बॉलिंग एंड आणि बॅटिंग एंडचे प्रायोजक आशापुरी कन्स्ट्रक्शन, संचालक बापूराव साळुंखे, आबासाहेब सोनार. बॉल प्रायोजक महेंद्रसिंग पाटील, संचालक कृपा सिंधू बिल्डर्स. साइड स्क्रीनचे प्रायोजक बापूराव साळुंखे, संचालक बायनरी
नेटवर्क. चला तर या स्पर्धेसाठी आपल्याला 5500 रुपयाची रोख रक्कम किंवा धनादेश आलेला आहे. तो राजहंस कन्स्ट्रक्शन पारोळा, सरपंच बोळे जितूभाऊ गिरासे यांच्याकडून. पाचवा फलंदाज तंबूत परततोय. थँक्यू डीजे, थँक्यू. राजहंस कन्स्ट्रक्शन पारोळा, जितूभाऊ गिरासे, सरपंच बोळे, तालुका पारोळा. 5500 रुपये त्यांच्याकडून आपल्याला मिळालेले. तर नक्कीच या स्पर्धेचं आयोजन त्यांना आवडलेलं आहे. तर एक मदत रूपी त्यांनी आपला या ठिकाणी हात दाखवलेला आहे. चला, मनोजने ज्या पद्धतीने धारधार गोलंदाजी केलेली आहे तर त्याबद्दल 1100 रुपयाचं रोख पारितोषिक असेल मनोज याला. या सामन्यानंतर शोभाराम कन्स्ट्रक्शनचे संचालक नरेंद्रदादा पाटील यांच्याकडून. ओ, फटका फसलेला आहे. चेंडू, ओ, गोलंदाज पोहोचू शकलेले नाहीयेत. चला, अजून एक विकेट घेण्याची संधी होती. बघा, या षटकात हॅट्रिक सुद्धा होऊ शकली असती जर एक चेंडू वाईट टाकला गेला नसता तर. मनोज यांना 1100 रुपयाचं रोख पारितोषिक असेल. नरेंद्रदादा पाटील संचालक शोभाराम ग्रुप. डॉट बॉल, चांगलं यष्टीरक्षण नरेंद्रदादा पाटील यांचं. तर या स्पर्धेच्या आयोजन समितीकडे नजर टाकूया. संग्रामसिंह सूर्यवंशी, ॲडव्होकेट स्वप्नील पाटील, श्री गणेश पाटील, श्री तेजस पवार, श्री कृपाल सिंग ठाकूर, श्री योगेश पाटील, श्री विशाल राजपूत, श्री किरण राजपूत, श्री धनंजय परदेशी, श्री युवराज राजपूत, श्री विठ्ठल सिंग मोरे, श्री विनोद राणे आणि ॲडव्होकेट प्रकाश गिरासे. 4 षटकांची समाप्ती, 41 धावा, 5 गडी बाद. तर अजून काही जे इतर प्रायोजक आहेत त्यांच्याकडे सुद्धा नजर टाकूया. राम आता गोलंदाजीला आलेले. चांगला संपर्क, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा रेषा पार, बिग बिग षटकार. पुन्हा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू, पुन्हा एकदा मोठा फटका, परंतु यावेळेस चांगला प्रयत्न आणि चांगला झेल टिपलाय. प्रमोद यांनी चांगला झेल टिपलेला आहे. तर या स्पर्धेचे काही इतर प्रायोजक आहेत त्यांच्याकडे आपण नजर टाकूया. गव्हर्नमेंट लायसन इलेक्ट्रिकल इंजिनियर अँड कॉन्ट्रॅक्टर, माऊली इन्फ्रा अँड इलेक्ट्रिकल, महेश इलेक्ट्रिकल वर्क्स, श्री रविभाऊ पाटील, जी जे राजपूत इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, पृथ्वीराज फाउंडेशन संचलित जी जे राजपूत इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, प्रावीण्य क्लासेस, प्रावीण्य मॅथमॅटिक्स क्लासेस.
भगवती प्लायवूड एक संघ आहे जो या स्पर्धेत सहभागी झालेला आहे. तर भगवती प्लायवूड या संघाचे संघ मालक सचिनदादा पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सचिनदादा, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पृथ्वीराज फाउंडेशन संचलित जी राजपूत इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज प्रावीण्य क्लासेस. चांगला फटका कव्हर क्षेत्रात टोलवलेला चांगला फटका अलॉंग द कार्पेट एक्स्ट्रा कव्हर रिजनला क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय. दरम्यान एक धाव मिळते. प्रावीण्य क्लासेस, प्रावीण्य मॅथमॅटिक्स क्लासेस. बॅट चिकड, चेंडू हवेत आणि ओ डायव्हिंग एफर्ट करण्याचा प्रयत्न होता नरेंद्र पाटलांचा. तर मनोज यांनी जी धारधार गोलंदाजी केलेली होती त्या गोलंदाजीबद्दल शोभाराम ग्रुपचे संचालक नरेंद्र दादा पाटील यांच्याकडून 1100 रुपयाचं रोख पारितोषिक असेल. फटका फसलाय, चेंडू हवेत. स्वतः गोलंदाजाने झेल टिपलेला आहे. 7वा गडी तंबूत परततोय. 5 षटकांची समाप्ती, 50 धावा, 7 गडी बाद. कॉर्पोरेट डीएसए फिनेसा ॲडव्हायझरी प्रायव्हेट लिमिटेड पुणे. डायरेक्टर आहेत मिस्टर पवन राजपूत. लिलाई बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स अँड अर्थ मूव्हर्स निलेश पाटील, कुसुंबा तालुका जिल्हा जळगाव. अष्टविनायक क्रिटिकल केअर सेंटर डॉक्टर सुजाता परमार. शिव कृपा कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स इंजिनियर रोहित निलेश पाटील. तेजस पवार आणि अनिकेत पवार यांचा संघ आहे पवार प्रतिष्ठान. श्री सचिन पाटील यांचा संघ आहे भगवती प्लायवूड. हॉटेल प्राइम गार्डन कुसुंबा श्री मयूर भाऊ राजपूत यांचा संघ. श्री मुकेश बयास ज्योतिदेवी 11 हा संघ. श्री गणेश भाऊ पाटील जीव्ही कॉस्मेटिक हा संघ आहे जो संघ आता फलंदाजी करतोय. श्री भोजराज राजपूत हरिओम ट्रेडर्स हा संघ आहे. श्री योगेश चौधरी आणि श्री परमवीर जाधव यांचा संघ आहे सिद्धी एंटरप्राइजेस हा संघ आहे योगेश चौधरी आणि परमवीर जाधव यांचा. श्री संग्राम सिंग सूर्यवंशी संग्राम फाउंडेशनचा महासंग्राम हा संघ आहे संग्राम सिंग सूर्यवंशी यांचा. श्री नरेंद्र पाटील यांचा संघ आहे शोभाराम कन्स्ट्रक्शन. श्री मुकेश सिंग यांचा संघ आहे खादेशी राणा. श्री वीरेंद्र सिंग राजपूत यांचा संघ आहे गुरुध्वज मॅथ्स अकॅडमी जामनेर. श्री राज राजपूत कुसुंबा यांचा संघ आहे किंग्स मेकर. श्री प्रीतम सिंग पाटील यांचा संघ आहे दुर्गाई कन्स्ट्रक्शन. श्री सागर राजपूत यांचा संघ आहे SR ग्रुप. ऑफटॉपच्या बाहेर कव्हर क्षेत्रात ड्राईव्ह केलेला आहे. 1 धाव मिळते. सौ वैशालीताई सूर्यवंशी यांचा संघ आहे निर्मल सीड्स. श्री मुन्नाभाऊ राजपूत यांचा संघ आहे धैर्यसिंग कन्स्ट्रक्शन. ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू हवेत आणि सरळ कव्हर क्षेत्रात जो क्षेत्ररक्षक आहे त्याच्या हातात चेंडू विसावलेला आहे. 8वा फलंदाज आता जीव्ही कॉस्मेटिक्सचा तंबूत परततोय.
चला चांगला फटका आलेला आहे, षटकार आलेला आहे. अतुल सिंह जी हाडा आणि ॲडव्होकेट सौ सुचिता अतुल सिंह हाडा यांचं सुद्धा चांगलं सहकार्य या स्पर्धेसाठी आम्हाला लाभतंय. मयूरभाऊ पाटील हॉटेल प्राईम गार्डनचे संचालक मैदानात उपस्थित आहेत. मयूरभाऊ आपलं मनपूर्वक स्वागत. जोरदार अपील. वाईड. 58 धावा. 6वं षटक सुरू आहे. जीव्ही कॉस्मेटिकचा संघ फलंदाजी करतोय. फाईन लेगच्या दिशेने चेंडू जातोय. शॉट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक थोडासा जास्त फाईन आहे. एक धाव मिळते लेग बाईटच्या स्वरूपात. 59 धावा. प्रज्वल राजपूत गोलंदाजी करतायत. ऑन साइडला टोलवलेला फटका. राम चेंडू अडवतायत, परत करतायत. एक धाव मिळते. धावसंख्या 60. चेंडू उंच आणि खूप दूर. 71 धावा झालेल्या आहेत. 8 गडी बाद.
पुन्हा एकदा चांगला फटका, चेंडू गुंच गगनचुंबी षटकार आणि या षटकाराच्या मदतीने 77 स्कोर झालेला आहे. 8 गडी बाद. जीवी कॉस्मेटिक्स. षटक संपलेलं आहे. 7 षटकांची समाप्ती. जीवी कन्स्ट्रक्शन संघाची धावसंख्या 81 धावा. फलंदाजी करतायत शुभम राजपूत आणि रोहन. चांगला फटका, परंतु एकच क्षेत्ररक्षक होता वाईड लॉंग ऑन सीमारेषेवर आणि त्या क्षेत्ररक्षकाला शोधून काढलंय फलंदाजाने. 9 गडी आता तंबूत परततोय. चला, शेवटचे 4 चेंडू या डावातले शिल्लक. ओ बोनस धावा. 4/22च्या धावा मिळतील. बघूया पंच काय निर्णय देतात. फलंदाज ऑफस्टंपच्या बाहेर घुसून खेळण्याचा प्रयत्न होता, त्यामुळे यष्टीरक्षकाला माझ्या मते चेंडूच दिसला नसेल. यावेळेस चेंडू उंच गेलेला आहे आणि झेल टिपलेला आहे. 86 धावांवर जीव्ही कॉस्मेटिकचा डाव आटोपलेला आहे. 87 धावांचं लक्ष असेल शोभाराम 11 या संघासमोर.
हॅलो हॅलो. दुसरं षटक सुरू आहे. 21 धावा 2 गडी बाद. आणि शुभराम कन्स्ट्रक्शनचे संचालक नरेंद्र दादा पाटील यावेळेस फलंदाजीला आहेत, नॉन स्ट्राईकला आहेत. डेड बॉल. चला सतीश वर्मा ऑन स्ट्राईक. सामना करतील शरद पाटील यांचा. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू बॅकफुटवर जाऊन पूल केलेला आहे.
डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडू अडवेल, यष्टीरक्षकाकडे चेंडू परत करेल. दरम्यान एक धाव मिळते आणि आता स्ट्राईकला असतील शोभाराम ग्रुपचे सर्वेसर्वा नरेंद्र दादा पाटील. चांगला फटका लॉंग ऑनच्या दिशेने. एक धाव खातं उघडलंय नरेंद्र दादांनी. षटक संपलेलं आहे. दोन षटकांची समाप्ती, 23 धावा, 2 गडी बाद, 36 चेंडूत 64 धावांची आवश्यकता. मयूर पाटील गोलंदाजीला आलेले. चांगला फटका कव्हर क्षेत्रात, डीप कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय. दरम्यान एक धाव मिळते. स्ट्राईकला असतील सतीश वर्मा, सामना करतील मयूर पाटील यांचा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. दरम्यान हॉटेल प्राईम गार्डनचे संचालक मयूर पाटील या सामन्याचा आनंद घेताना आपण बघू शकतात. किंगमेकर संघाचे राज राजपूत हे सुद्धा या सामन्याचा आनंद घेत आहेत. चला तर मित्रांनो, जेवणाची व्यवस्था झालेली आहे आणि जेवण फक्त 10 वाजेपर्यंत असेल याची नोंद घ्यायची आहे. चला तर या स्पर्धेत एक खेळाडू आहे ज्याचं नाव आहे वैभव सिंग जाधव. तर मागच्या 3 सीझनमध्ये वैभव सिंग जाधव हा ज्याही संघाकडून खेळलेला आहे तो संघ बाद फेरी गाठू शकलेला नाहीये आणि 4थ्या वर्षी सुद्धा वैभवने ती परंपरा कायम ठेवलेली आहे. शरद पाटील यांचा शॉट ऑफ लेग चेंडू लेग स्टंपकडे ड्रिफ्ट होतोय. बॅकफुटवर जाऊन पूल केलेला आहे. षटकार मिळतोय. शुभम परदेशी आणि नितीन पाटील यांच्यावर सुद्धा नजर असतील. चांगलं क्षेत्ररक्षण परंतु एकच धाव मिळेल. 32 धावा झालेल्या आहेत. शोभाराम कन्स्ट्रक्शन विरुद्ध जीवी कॉस्मेटिक. जीवी कॉस्मेटिक हा संघ आहे गणेशदादा पाटील बाळूभाऊ पाटील यांचा. तर शोभाराम 11 हा संघ आहे शोभाराम ग्रुपचे संचालक नरेंद्र दादा पाटील यांचा. पूल करण्याचा प्रयत्न, हातातला झेल या ठिकाणी सुटलेला आहे. नरेंद्र दादांना जीवनदान मिळतंय. एक धाव मिळते. धावसंख्या 33.
फुल टॉस चेंडू लॉंग ऑन कडे झेल आणि झेल टिपलेला आहे. धनंजय यांनी चांगला झेल टिपलेला आहे. तिसरा गडी बाद झालेला आहे आणि तिसरा झेल सुद्धा टिपलेला आहे धनंजयने. पवार प्रतिष्ठान, संग्राम फाउंडेशन, ज्योती देवी 11, हॉटेल प्राइम गार्डन, कुसुंबा, मयूर पाटील, करण पाटील, हरिओम ट्रेडर्स, क्षत्रिय कुशावा राजपूत, भोजराज राजपूत, भगवती प्लायवूड, सचिनदादा पाटील, धैर्यसिंग कन्स्ट्रक्शन, SR ग्रुप पाचोरा, निर्मल सीड्स, शोभाराम कन्स्ट्रक्शन, खानदेशी राणा, जीवी कॉस्मेटिक्स, गुरुध्वज मॅक्स अकॅडमी जामनेर, सिद्धी एंटरप्राइजेस, किंग्स बेकर, दुर्गाई कन्स्ट्रक्शन हे आहेत सहभागी संघ. शरद यांचा पुढचा चेंडू यावेळेस ऑफस्टंपच्या बाहेर बॅटची कड घेतलेली आहे आणि फलंदाजाला परतावं लागेल. यष्टीरक्षकाने चांगला झेल टिपलेला आहे. टॉस का बॉसचे प्रायोजक महावीर क्लासेस. या स्पर्धेचं थेट प्रसारण आपण बघू शकतो लाईव्ह व्हिजन आणि राजपुताना प्रीमियर लीग या यूट्यूब वाहिनीवर. समालोचन करत आहेत आता काही क्षणातच आपल्यासोबत जोडले जातील सौरभ सिंग राजपूत, छत्रपती संभाजीनगरचा बुलंद आवाज. चला तर शरद पाटील यांनी या स्पर्धेतील पहिले हॅट्रिक नोंदवण्याचा विक्रम केलेला आहे. तर या स्पर्धेत आपण भरत पाटील यांच्याकडून 100 रुपयाचं रोख पारितोषिक. चला तर राजपुताना प्रीमियर लीग मध्ये आपण 6 चेंडूत 6 षटकार बघितलेले, हॅट्रिक बघितलेली आहे. आता फक्त शतक आणि सुपर ओव्हर बघायची बाकी आहे. चला तर स्पर्धा जशी जशी आता बाद फेरीकडे वळेल तसं तसं आपल्याला मोठे मोठे फटके बघायला मिळतील, मोठ्या मोठ्या खेळी बघायला मिळतील. चला तर ओबीज दम बिर्याणीचे संचालक अभिज जगताप हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. अभिज दादा आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. राजपुताना प्रीमियर लीग आयोजन समिती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहे. फूड प्रायोजक श्री कैलासदादा पवार रुपाली ट्रॅव्हल्स, महेंद्रसिंग पाटील कृपा सिंधू बिल्डर्स, खंडू वामन राणे जनसेवा सामाजिक विकास संस्था, स्वर्गीय छाया खंडू राणे यांच्या स्मरणार्थ फूड स्पॉन्सर्स आहेत खंडू वामन राणे, महेंद्रसिंग पाटील कृपा सिंधू बिल्डर्स, कैलासदादा पवार रुपाली ट्रॅव्हल्स. ड्रिंक स्टॉल स्पॉन्सर्स महेश रामसिंग महाले यांच्या स्मरणार्थ मयूर भाऊ महाले यांच्याकडून ड्रिंक स्टॉल प्रायोजित करण्यात आलेली आहे. बॉलचे प्रायोजक कृपा सिंधू बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, महेंद्रसिंग पाटील, रोहिणी LED स्क्रीन, लाईव्ह व्हिजन, फोटोग्राफर ज्ञानेश्वर पाटील अर्थात माऊली, RV ऑडिओ ज्यांच्या मार्फत हा आवाज आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवत आहोत. चांगला फटका चौकार मिळालेला आहे. आपण रिप्लेच्या माध्यमातून बघूया.
पहिला चौकार, त्यानंतर षटकार. धावसंख्या 44, गडीबाद झालेले 6. 20 चेंडू 43 ची आवश्यकता. मित्रांनो, एक सर्वांना आव्हान असेल समाजाच्या वतीने. जय राजपुताना आपल्या समाजाचा एक युवक ज्याचा ॲक्सिडेंट झालेला आहे, 14 दिवसापासून तो कोमात आहे. ब्युरो हॉस्पिटल जळगाव या ठिकाणी तो ॲडमिट आहे. शुभम जाधव असं त्या युवा पेशंटचं नाव आहे. 21 वर्षाचा युवा समाज बांधव आहे आणि त्याची परिस्थिती खूप नाजूक आहे. आर्थिक परिस्थिती त्याची थोडीशी खराब असल्याने थोडीशी पैशांची आवश्यकता आहे. तर खेळाडू बांधवांना विनंती असेल की आपण आपल्या परीने जी काय मदत होईल ती कृपया करायची आहे. मुकुल राजपूत यांच्याशी आपण संपर्क करू शकतात आणि जी काय आर्थिक मदत करायची असेल यथाशक्ती ती आपण आपल्या माध्यमातून करू शकतात. धन्यवाद. या षटकाराने 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत. षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक. हलक्या हाताने शॉर्ट कव्हर क्षेत्रात खेळलेला फटका. 1 धाव मिळते. नरेंद्र पाटील यांना पुन्हा एकदा नॉन स्ट्राईकला जावं लागेल कारण की षटक संपलेलं आहे. 5वं षटक संपलेलं आहे. 51 धावा, 6 गडीबाद, 18 चेंडू आणि 36 ची आवश्यकता. 12 धावा प्रति षटक या सरासरीने धावा कराव्या लागतील फलंदाजी करणाऱ्या संघाला. चला सामना सुरू करायचा लवकर. वाईडचा इशारा आलेला आहे. अवांतर धाव मिळते. रोहन गोलंदाजीला आलेले आहेत आणि रोहन यांचा सामना करतील प्रमोद देवरे. चार धावा मिळतील का? तर नक्की मिळतील आणि या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या आता अब तक 56, 6 गडी बाद. ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न. चेंडू तितकासा नीट पद्धतीने बॅटवर आलेला नाहीये. 56 धावा झालेल्या आहेत.
58 धावा. ओ यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता नरेंद्र पाटील यांचा. चांगला चेंडू, डॉट बॉल. मयूर पाटील या चेंडू लाडवत आहेत. 12 चेंडू आणि 29 ची आवश्यकता. 6 षटकांची समाप्ती. 58 धावा, 6 गडी बाद. 14.50 च्या सरासरीने धावा कराव्या लागतील. हरीश परदेशी गोलंदाजीला आलेले आहेत आणि हरीश परदेशी यांचा सामना करतील प्रमोद देवरे. डाऊन द ग्राउंड लॉंग ऑन कडे चेंडू येतोय. एक धाव मिळते. रोहन या चेंडू लाडवत आहेत. यावेळेस चांगला संपर्क. चेंडूला हवाई यात्रेवर पाठवलेला आहे. हवाई हल्ला, षटकार आलेला आहे. वाईड लॉंग ऑन सीमा रेषा पार, दणदणीत षटकार. चांगला फटका, वेगवान गोळीच्या वेगाने चेंडू लॉंग ऑफ कडे आलेला आहे. रोहनने चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे आणि माऊली सुद्धा थोडक्यात बचावलेले दिसत आहेत. 66 धावा, 6 गडी बाद. 9 चेंडू 21 ची आवश्यकता. SR ग्रुप पाचोरा विरुद्ध किंग मेकर या दोन संघांच्या दरम्यान पुढचा सामना खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल नाणेफेकीसाठी लवकरात लवकर यायचंय. नाणेफेकीचे प्रायोजक महावीर क्लासेस. सात चेंडू 21 ची आवश्यकता.
खानदेशी राणा विरुद्ध SR ग्रुप पाचोरा आणि उत्तुंग षटकार, चेंडू जातोय सीमा पार. नाही, मला त्यांनी सांगितलं. षटक संपलेलं आहे. थँक्यू. 7 षटकांची समाप्ती, 72 धावा, 7 गडी बाद, 6 चेंडू, 15 ची आवश्यकता. फलंदाजी करतायत चला तर स्टार कॉमेंटेटर सौरभ दादा राजपूत यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. फुलटॉस चेंडू आणि पहिला षटकार आलेला या षटकातला. 6 चेंडू 15चं इक्वेशन होतं, आता 5 चेंडू 9चं इक्वेशन. राहुल राजपूत आपल्या संघाला विजय मिळवून देतात का? ओ, बुंध्यात टाकलेला चेंडू ऑन साइडला. शरद चेंडू अडवत आहे, दरम्यान धावबाद. फलंदाज तंबूत परततोय, परंतु एक चांगली गोष्ट आहे की त्यांचा इन्फॉर्म फलंदाज प्रज्वल राजपूत आता स्ट्राईकला असेल. चला, खानदेशी राणा विरुद्ध SR ग्रुप पाचोरा. नाणेफेकीसाठी दोन्ही कर्णधार आमंत्रित आहेत. टॉस का बॉसचे प्रायोजक महावीर क्लासेस. ओ, यावेळेस लेग बाईचा चौका मिळालेला आहे आणि आता शोभाराम 11चा संघ विजयाच्या समीप. 3 चेंडू 5 ची आवश्यकता. प्रज्वल सामना करतील रोहनचा. चांगला फटका, चेंडू जातोय सीमा पार. स्कोर लेवल झालेला आहे. तर बघा, आपण हॅट्रिक बघितलेली आहे, 6 चेंडूत 6 षटकार बघितलेले आहेत. सुपर ओव्हर आणि शतक बघायचं बाकी आहे. तर आता या ठिकाणावरून शोभारामचा संघ हा सामना हरू शकत नाहीये. स्कोर लेवल झालेला आहे. 2 चेंडू 1 ची आवश्यकता.
चला बाहेरून जो निरोप आलेला आहे तो माझ्या मते सुपर ओव्हर व्हायला हवी. रोहन